कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही परत? हो, पुन्हा भेटायचंय। पुन्हा भेटायचं? ठीक आहे। तुला माहितीये काय झालं? आदित्य किर्लोस्कर, अहिल्य आणि श्रीकांत किर्लोस्करांचा मुलगा, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO, त्याला प्रपोज केलं। तुझी बहीण तुझ्या अपमानाचा बदला घेणार। ज्या लोकांनी तुझी ही अवस्था केली त्यांना ठरवून संपवणार। माझी एंट्री झाली आहे त्या घरात आणि त्याच्या आधी मी कामही सुरू केले माझं। मला खरंच खूप आवडेल माझ्या हातून तुम्हाला सगळ्यांना खाऊ बनवून घालायला। किचन कुठे आहे? ते बघ इकडे आहे। ओके, आलेच मी। त्या मकरनला मी अहिल्याला मारायची सुपारी दिली होती। एवढंसं काम करू शकला नाही, एवढंसं। पारू अक्कल हुशारीने वाचवलं त्या अहिल्याला। मकरन पकडला गेला आणि पोलीस माझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून मी मारून टाकलंय का मुलीला। माझा बिझनेस सेटल्ड आहे, मी फक्त तुझ्यासाठी येते आणि ती अहिल्या स्वतःला बिझनेस वर्ल्डची महाराणी समजते। संपवणार, उद्ध्वस्त करणार, रस्त्यावर आणणार। प्लॅन फिसकटवला ना तुझा? आदित्यने त्रास दिला तुला। भोगावं लागणार, तुझ्या पायाशी आणणार। प्रॉमिस। माझ्या बहिणीला रडवलं। खरं तर मी तुझ्या लग्नात पोहोचले असते, पण ती फॉरेनची असाइनमेंट कंप्लीट करता करता मला लेट झाला। तूपर्यंत घेरलं होतं त्यांनी। कुत्र्यांच्या तावडीत सापडली होतीस तू। आदित्य फक्त मीच नाही तर या पारू बरोबर सुद्धा काहीही झालं तरी तू तिच्यावर हात उचलायचा नाहीस। एक्झॅक्टली। सगळ्यांचा हिशोब होणार, सगळ्यांचा। सगळ्यात आधी ती पारू। दरवेळेला इथे एक ज्योतिषी बसलेले असतात, आज नेमके ते आले नाहीत। आता कोणाला विचार, यांना विचारा। महाराज, ती इथं ज्योतिषी असतात बघा, ती आज आली नाहीत का? नाही नाही,
ते आज आले नाहीयेत, कारण आज मी आलोय. देवाचा लाडका मीच. होय, होय, होय. बालका, तुझी चिंता मला दिसते. तुला तुझ्या घरातल्यांची काळजी आहे का? होय होय अगदी बरोबर ओळखलं बघा. पारूची चिंता आहे, म्हणजे माझी पोरगी. तिच्या लग्नामध्ये लय अडचणी येत होतो. म्हणजे तिचं लग्न व्हावं म्हणून गावाकडनं इथं आणली, पण लईच अडचणी येतात. विनाईची पोर वाढली, एकदा का तिचं लगीन लागलं ना की त्या जबाबदारीतनं मी थोडा तरी मोकळा होणार बघा. पण आता पुढं काय करावं कसं करावं काही सुचत नाही. त्याच्या करता ना मी पत्रिका बी घेऊन आलोय. हे बघा. नाही, कारण मला स्पष्ट दिसतंय संकटाने घेरले तुझ्या मुलीला. अरे बापरे. तिच्या भविष्यात वादळ घोंगावतंय. तिच्या मुठीत सुख आहे, पण मूठ उघडली तर क्षणात त्याची राख होते. झाकली मूठ 1.25 लाखाची, झाकल्या मुठीत पण सुख आहे, पण जर ती मूठ उघडली तर सगळा सत्यानाश. फार कठीण काळ आहे. तुझ्या मुलीच्या लग्न रेषेत फार अडथळा आहे, अरे बापरे. पण त्यावर एक उपाय आहे. म्हणजे काय उपाय आहे ते तेवढं मला सांगा ना. तू कामाला कुठे जातोस? ते आईले देवी किर्लोस्कर आहेत ना, त्यांच्या इथे कामाला आहे मी. एवढ्या मोठ्या माणसांकडे काम करतो? हे बघ, तुझ्या मुलीचं लग्न व्हावं असं जर तुझी इच्छा असेल आणि तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा असं जर तुला वाटत असेल तर एक छोटीशी पूजा घालावी लागेल. थोडा खर्च होईल, पण फळ नक्की मिळेल. म्हणजे खर्च केला, पूजा केली तर फळ मिळेल? 100%. बरोबर. किती खर्च येईल? 70,000. 70,000? बरं 50,000. 50,000? 20,000. 20,000 मी तुझं काम करून देईन. 20,000 होईल ना? म्हणजे आपण ती पूजा केली तर लगेच गुण मिळेल ना? 100%. मग मी 1-2 दिवसात 20,000ची व्यवस्था करतो आणि तुम्हाला येऊन भेटतो. 1-2 दिवसात? नाही, आजच पैशाची सोय कर, म्हणजे मी लगेच पूजेच्या तयारीला लागतो, कारण देवाचा लाडका मीच. मी जसं होईल तसं तुम्हाला येऊन भेटतो. येऊ मी. लगेच ये. 20,000 मिळणार. देवाचा लाडका मीच. फायनली काहीतरी असं वेगळंच वाटतंय यार. आईने उगाच मला पारूला ती अंगठी परत द्यायला लावली. पारू मी किती प्रेमाने दिली होती ती. मीच घेतली होती तिच्याकडून काढून, पण तिला पण खूप बरं वाटलं होतं ते. आणि मैत्रीत तेवढा हक्क तर चालतोच ना. इट्स ओके. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.